समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पलूस येथे रविवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शिवशंभो मल्टीपर्पज हॉल HP पेट्रोल पंप समोर कराड तासगाव रोड पलूस विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केलेल्या तसेच अलीकडेच सन्मान जाहीर झालेल्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास माजी ग्रामविकास मंत्री व ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सन्मान करण्यात येणार आहे। कार्यक्रमात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उद्योजक सर्जेराव नलवडे, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ पुष्पावती मिठारी तसेच महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार जाहीर प्रगतशील शेतकरी सुनील भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड, जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थसभापती पृथ्वीराज पाटील आणि शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशभरात झालेली विकास कामे, राबवण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती मान्यवरांच्या व्याख्यानातून उपस्थितांना दिली जाणार आहे। या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।